चला ऑनलाईन मॅच करत जाऊया तिथे बिलवले आणि बामणी या दोन टीम मध्ये मात्र सामना रंगला जातोय. बिलवली टीमने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. स्ट्राईक एंडला संतोष पहिला चेंडू बॅकमध्ये जाऊन स्कोरकेटचा फटका, पुस्तकी फटकाचा उपयोग चेंडू थांबणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलेला गोलंदाज मोहन वर्दी आणि पहिल्या चेंडूवरती आलेला हा संतोषच्या बॅटमधून हा चौकार. चौकार आला. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने फ्लाय होती, जाऊन पोहोचले 4 अंकावरती. इथून सुरुवात चांगली गेली आहे संतोषने, शेवट देखील चांगला करावा लागेल. आता हा देखील शेडो पंच जमिनीला हात समांतर केला आणि सांगितलं की हा शेडू वाईट आहे आणि गोलंदाजाला दंडित देखील गेलाय. आता जर का गोलंदाजाने पुढे शेडू भावसर टाकला की लगेच पनिशमेंट, आणि पनिशमेंट वरती मोठा उत्तर देखील फलंदाजाकडे असेल. त्या जबाबदार फलकावरती हा फटका पुसला आहे. नंबर मध्ये चेंडू पडला आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका सिंगल मात्र कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 अंकावरती. 25-30 धावसंख्येवर जाणं गरजेचं आहे धामणी टीमला, कारण की त्यांच्याकडे भरपूर बॅट्समॅन आहेत बिलवली टीमकडे आणि तशी बॅटिंग लाईनअप देखील आहे. सेकंडला साईनाथ, पहिला चेंडू समोर बी शेप मध्ये अलॉंग द कार्पेटने डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील. तत्पूर्वी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू सीमा रेषेवर आलेला हा साईनाथच्या बॅटमधून चौकार, आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 10 या अंकावरती. 10 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. ते धामणी टीमचं 2 षटकांची मॅच. इथून जो संघ जिंकेल तो संघ मात्र सुपर 5 मध्ये प्रवेश करेल. कालच्या दिवसामध्ये डिक्सल पाली या संघाने मात्र सुपर 5 मध्ये प्रवेश केलाय. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ या चमचमच्या ट्रॉफीपर्यंत मजल मारला आपल्या संघाचा या ट्रॉफीचा हकदार मात्र बनेल. रिबासाठी जोरदार अपील समोर सापडलाय. एस्टनच्या अतिशय समोर सापडला होता. जर धावसंख्या सरळ बातमी येते तर वाकडे खेळायची गरज काय हेच सांगत होतो संतोष आशिया साईनाथला, आणि पहिला विकेट डाऊन 10 अंकावरती. चौकार मारल्यानंतर देखील रिव्हर्स अटॅम्प करायचा होता. दुधारी तलवार स्वेचेटचा प्रयत्न झाला होता फलंदाज साईनाथकडे, आणि त्याच्यावरती मोठा कडा प्रहार. विकेट डाऊन. दुसरा फलंदाज नवीन राहुल एंटर झाला मैदानामध्ये पण डाऊनच्या पोझिशनला. समोर चेंडू उडवला. समालोचन कक्षेला सलामी देणारा हा आलाय राहुलच्या बॅटमधून. एक कडवा प्रहार, चेंडू सीमा रेषेवर आलेला हा षटकार. कॅमेरामॅनचं कौतुक करूया श्रवण डायरेचं. अतिशय चेंडू मात्र पलटापासून शेवटपर्यंत, आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक राहुल मात्र हात खुले केले. जसं श्रवण डायरेचं आपण कौतुक करत होतो तसं राहुलचं देखील आता कौतुक करू. श्रवण डायरे आता मात्र खुश आहे, गालातला गाला हसतोय, कारण त्याचा कॅमेरा वर्क मात्र चांगला आहे, आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ते तब्बल 22 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा इथे खेळ चालू आहे, संपलाय, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात
त्या तब्बल तब्बल बाबूचा धाव फलकावरती. हा देखील समोरून चेंडू काढला. या चेंडूची गरज आहे नितांत मिळवल्या टीमला. आता जरूर अजय गवली आता माझा बॉडी बिल्डर झाले ते पोझिंगला उतरायचं झाला थोड्या दिवसामध्ये, त्याच्यामुळे सर्वांना ते दाखवत आहे त्यांची स्टील बॉडी का असते ती. इथे देखील स्पर्धेचा फटका गलीमधून चेंडू फरार झालाय. क्षेत्ररक्षकाला बीट करून क्षेत्ररक्षकाला गालाला चुम्मा देऊन चेंडू सीमारेषा बाहेरला. हा फाईन वेगळा चौकार. चौकार मात्र 26 फलकावरती पुनश्च आरवा बाटेतून संतोषला प्रहार करायचा होता. बेसमधील की संतोषने राहुलला स्थायी घेणं गरजेचं आहे, कारण त्या राहुलच्या बॅट मधून 2 षटकार आले. तब्बल तो 12 धावसंख्येमध्ये वैयक्तिक केली करतो. संतोषच्या बॅट मधून 2 चौकार आले. तो देखील 9 धावसंख्येवरती गेलतो, परंतु 2 चेंडू डॉट केलाय तो. पुनश्च मात्र चांगला पत्ता चेंडू साईनाथ बाद झाल्यानंतर मात्र डाव सावरायचं काम केलं. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 27 या अंकावरती. सर्वात मोठी धावसंख्या उभारायचं काम देखील केलं धामणे टीमनं आणि चेसिंग देखील सहजरित्या पाठलाग देखील केला. आणि आज मात्र आपल्या नाबाचा डंका मात्र धामणे संघ ह्या मैदानावरती गाजवतोय. आणि त्याचबरोबर बिलवडी संघ देखील कमी नाहीये, कमी निघून चालणार नाहीये. मी तर म्हणेल क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाहीये आणि जर तर केल्याशिवाय क्रिकेटचा खेळ देखील नाहीये. हा देखील टॅप केलेला चेंडू रंगलत खेळपट्टीवरती राहिला. बॅक टू द बॉलर. चेंडू खाली येणार तत्पूर्वी एका सिंगलच्या मदतीने तुमची धावसंख्या पुनश्च वाढेल, जाऊन पोहोचेल 1.4 चेंडू 5 चेंडू समाप्तीनंतर फलका वाढावा लागला त्या 28. म्हणजे शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा किती धावसंख्येपर्यंत मजल मारलेली. या चेंडूवरती षटकार आला तर 34 धावसंख्या होईल, परंतु चौकार आला तर धावसंख्या 32 देखील होईल. या चेंडूवरती निर्धाव चेंडू आला, म्हणजे धावसंख्या स्थिरावली 28 वरती. येणारे 12 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी बिलवडी टीमला. चला लगेच स्पीडअप करा, लगेच आपण बिलवडी संघ सलामीची जोडी पाठवा आणि धामणी संघ आपली क्षेत्ररक्षण सजवा. सलामीची जोडी रबाडा झाली. अनिल आणि मोहन गुळ सलामीची जोडी रबाडा.
बिलावली टीम कडून 1229 धावसंख्येचा पाठलाग करायचा. गोलंदाजी मार्क वरती निलेश, ज्या निलेशने मागील समावेशमध्ये मात्र मेडल षटक फेकलं होतं. तर चेंडूची पूर्तता करा राकेश सर, मैदानामध्ये चेंडू पाठवा. असे पहिले आपण पाहू शकाल चांगला कॅमेरा वर्क त्यांच्या देखील राहिला आजच्या दिवसामध्ये. त्यांना देखील आपण चांगलं शुभेच्छा देऊया, असाच प्रगती होईल त्यांच्यामध्ये. पहिला शिंदे कबरला शिंदे उडवलाय, चांगला फटका. आणि या फटक्यामध्ये आजच्या दिवसामध्ये महाशिवलिंग फटका देखील आपल्याला पाहायला गेलेला. या फटक्याने मात्र स्पर्धेमध्ये त्याचं नाव जरूर काढलं जाईल. या शिंदेवरती आलाय षटकार कबर शाडोक्यावरून. हा शिंदे षटकार मारल्यानंतर निलेशने मात्र इतका जबाब पत्कर ठोसा द्यायला मात्र सुरुवात केली. आता पहिला चेंडूवरती षटकार लगावला बॅट्समॅन मोहन आणि त्याच्यानंतर निलेशने मात्र ठेशावरती 11 ओव्हरसर आता कामगिरी करतो. निर्धाव चेंडू. पुढे सरसावला विषेप मध्ये मोहनच्या बॅटमधून डान्सिंग डाऊन विकेटनं चेंडू आता फेकून दिला. सीमा रेषेला राहिलेला हा उत्तुंग असा दर्जेदार षटकार. बारा धावा धावफलकावरती मोहन लोतेसाठी हॅट्रिकसाठी 500 रुपये कॅश प्राईज होता, परंतु ते कॅश प्राईज हुकलं. आता पहिला चेंडू डॉट षटकार आला, नंतर डॉट पुरुष षटकार, नंतर डॉट आलाय. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे अजूनही उर्वरित 11 चेंडूमध्ये बऱ्याचशा धावसंख्या 16 धावसंख्या करायची आहे. 8 चेंडू मध्ये ती बोलावली टीमला. हा देखील जोरदार आपली लावून अपील गेली होती पंचांकडे. पंचांनी गार्डमध्ये पेटायला लावली आहे. इथे एकच सिंगल बाईकची मदत भेटली जाईल. लेग बाईकची एक सिंगलच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती. अजूनही 7 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम बोलावले ह्या टीमला. तर अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे. 29चं टार्गेट आहे आणि अजूनही 7 चेंडू 16ची गरज आहे. हा चेंडू चांगला आहे. आदिलला मात्र चेंडू निर्धाव काढण्यामध्ये यश आलंय. निलेशला आत्ता मात्र समीकरण वेगळं झालंय. 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. आता धावसंख्या झाली ती 13. आता 6 चेंडू 16 धावा.
राहुल गोलंदाजी मार करते परास्वरूप चेंडू फेकून दिलाय क्षेत्ररक्षक पोहोचलेत अडवणी करतात सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतील का तो फेकी चांगली आहे अचूक फेकी यष्टिक्षकाच्या हातामध्ये आता समीकरण उभेला 5-15ची गरज 5 चेंडू 15 धावा 5 चेंडू बिलावले विपक्ष धामणी विपक्ष बिलावले भारतीय आमदार चषकामध्ये चालू असलेली ही दुसरी क्वार्टर फायनलची लढत इथून जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये हा चेंडू चांगला आहे धीम्या गतीने चेंज ऑफ पेस केला होता असं वाटलं होतं बेगाने आल्यानंतर बेगाने चेंडू येईल परंतु गोलंदाजाकडे असलेलं अस्त्र ते अस्त्र आता बाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज राहुल आणि आता 4 चेंडू 15 धाव संख्येची गरज हा देखील चेंडू निर्धाव खेळला आहे अनिल मात्र आज मात्र थोडीशी खराब कामगिरी करतोय पहिला मॅच पासून त्याचा बाटला चेंडू देखील लागत नाहीये ही जे जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र मोहनला देणं अपेक्षित असेल आता 3 चेंडू 15 धावांची गरज हा देखील फर्निचर रिस्काउंट केला आता ट्रिपलला उद्ध्वस्त करून लागल्यात त्या राहुल या गोलंदाजाने त्यात अनिल या फलंदाजाच्या पहिल्या हादरात टीम भिलवली टीमला नवीन बॅट्समन जर्सी क्रमांक 01 अर्जुन आबाने मात्र हा जर्सी क्रमांक घालून उतरलाय पण त्याचं मूळ नाव जगदीश आहे जगदीश नवीन बॅट्समन 2-15ची गरज हा देखील चेंडू विशाल शिक्षकाच्या हातामध्ये बॅटची लिडिंग जर घेतली नसेल पंचांचा लेग बाईचा इशारा आता 1 चेंडू 14 धाव संख्येची गरज वर्चस्व गाजवलं त्याच्या दिवसामध्ये धामणे टमणा आणि एक हाती किल्ला एक हाती झुंज देऊन मात्र आपल्या संघाला या चमचमत्या लखलखत्या चॅम्पियन ट्रॉफीपर्यंत पोहोचवण्याचं काम जरूर चालू आहे सुपर 5 मध्ये जाणारा दुसरा संघ आपल्याला थोड्याच वेळामध्ये मिळेल आणि जरूर 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 सुपर 5 मध्ये जाणारा आपल्याला आजच्या दिवसामधला दुसरा संघ मिळाला आहे पहिल्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये